हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत नेटवर्क थेरी डीसी विजेची ओळख ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत आणि हे टॉप 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण पहिला क्वेश्चन घेऊया। तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, जो करंट सिल्वर नायट्रेटच्या द्रावणातून पाठविला असता एका सेकंदात 1.118 मिलीग्रॅम चांदी जमा करतो त्यास कोणता करंट म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, 1 एम्पियर करंट असे म्हणतात। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, इलेक्ट्रॉन्स एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये व दुसऱ्या ॲटममधून तिसऱ्या ॲटममध्ये कशामुळे जातात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, बाह्य इलेक्ट्रिक प्रेरणेमुळे। त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, इलेक्ट्रिक करंटच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स। त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, खालीलपैकी इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे एकक कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, ओहम। त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे सांकेतिक अक्षर कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, आर। त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे लहानात लहान एकक व मोठ्यात मोठे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, मायक्रो ओम, मेगा ओम। त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, एखादा रेजिस्टन्स मधून एक व्होल्टेज 1 एम्पियर करंट नियंत्रित करण्यासाठी लागणारा रेजिस्टन्स किती असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, 1 ओहम। त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स कोणत्या मीटरने मोजतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, ओहम। इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ओहम मीटरने मोजतात। त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, 106.3 सेंटीमीटर लांब 1 चौरस मिलीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या शुद्ध पर्यायांच्या स्तंभाच्या 0 अंश से तापमान असतात न बदलणाऱ्या विजेचा करंट म्हणजे कोणता रेजिस्टन्स होय? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, 1 ओहम। त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, एक एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूतील रेजिस्टन्सला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, स्पेसिफिक रेजिस्टन्स। त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, विशिष्ट रेजिस्टन्सचे एकक खालीलपैकी कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, ओहम मीटर। यानंतर आहे 12वा क्वेश्चन, प्रत्येक विद्युत मंडळात काय असणे आवश्यक आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, रेजिस्टन्स। त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, रेजिस्टन्स मोजण्याचे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, ओहम। त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, रेजिस्टन्सचे सांकेतिक अक्षर व चिन्ह काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, आर व ओहम। यानंतर आहे मित्रांनो 15वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे, 106.3 सेंटीमीटर लांब व 1 चौरस मिलीमीटर क्षेत्र असलेला शुद्ध पाऱ्यांचा स्तंभ 0 अंश सेंटी तापमान असताना विजेच्या न बदलणाऱ्या करंटला जितका विरोध करेल त्यास 1 ओहम रिकामी जागा। याचे आन्सर आहे मित्रांनो ए, रेजिस्टन्स असे म्हणतात। तर मित्रांनो, हे 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मित्रांनो, सेकंड व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा।